बघा ट्रेनला आग लागत आली. थांबली गाडी. साडेनऊ ते 5 वाजेपर्यंत मित्रांनो हे ओपन असतं आणि बुधवारी बंद असतं. हे पाहू शकता सर्व तिकिटाचे दर यावर दिलेले आहेत. 330 पेक्षा जास्त प्राणी मित्रांनो या प्राणी संग्रहालयामध्ये आहेत. मित्रांनो आधीपेक्षा खूप छान केलं हे राणीची बाग. हे पाहू शकता तुम्ही. बघा हा बघा असा कॅफे आहे इथे. मित्रांनो अस्वल बघू शकता. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा प्रसाद म्हात्रे ब्लॉग्स या तुमच्या हक्का यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो आजचा ब्लॉग काहीतरी हटके असणार आहे. तर मी आज जात आहे भायखळ्याला, म्हणजेच प्राणी संग्रहालयामध्ये. सर्व काय प्रकारचे प्राणी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत. आणि कसं काय जायचं, टायमिंग, वेळ आणि फी किती असते, आतमध्ये जायची तिकीट किती असते, ते सर्व काय तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि शेवटपर्यंत माझ्यासोबत तुम्ही कंटिन्यू राहा, तेव्हाच तुम्हाला सर्व काय माहिती या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. तर चला आता निघूयात, डायरेक्ट जाऊन आपण भेटूयात भायखळ्याला. भरपूर वर्ष झाले, म्हणजे 2 ते 3 वर्ष झाले आपण ब्लॉग स्टार्ट केलं आहे आणि आज फायनली योग आलेला आहे. आज जाईन उद्या जाईन करून करून आज फायनली योग आला आहे. तर जाऊन आपण येऊयात आणि सर्व काय तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. बघा ट्रेनला आग लागत आली. धूर निघतोय. थांबली गाडी. बघा असा धूर निघतोय. थांबली गाडी फायनली. जस्ट आम्ही इथे पोचलेलो आहे, म्हणजेच राणीच्या बागेच्या इथे भायखळा राणीची बाग. तर भायखळा स्टेशनपासून मित्रांनो हे फक्त 5 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर आहे आणि इथे फायनली आपण पोचलो आहे. हे पाहू शकता आणि इथे संपूर्ण माहिती तुम्हाला बोर्डवर दिलेली आहे. इथे सकाळची वेळ 9:30 ते 5 वाजेपर्यंत मित्रांनो हे ओपन असतं आणि बुधवारी बंद असतं. हे पाहू शकता सर्व तिकिटाचे दर यावर दिलेले आहेत पोस्टरवर. तर चला इथून आपण आतमध्ये जाऊयात. कसं काय सर्व काय प्राणी 330 पेक्षा जास्त प्राणी मित्रांनो या प्राणी संग्रहालयामध्ये आहेत. 60 एकरपेक्षा जास्त जागेवर पसरलेले हे प्राणी संग्रहालय आहे आणि 800 पेक्षा जास्त वनस्पती वेगवेगळ्या प्रकारच्या याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. तर चला सर्व काय प्राणी आपण पाहूयात. वाघ, चित्ता, सिंह, सर्व इतर सर्व प्रकारचे प्राणी आपल्याला इथे पाहायला मिळणार आहेत. तर चला शेवटपर्यंत कंटिन्यू राहा आणि तिकिटाचं दर वगैरे काय आहे ते आपण आतमध्ये जाऊन पाहूयात. सर्व काय तिकीट वगैरे काढून मी तुम्हाला दाखवतोय. मी आणि मम्मी आलो आहे. तर शेवटपर्यंत तुम्ही कंटिन्यू राहा आणि आपली व्हिडिओ एन्जॉय करा. बघा टॅक्सीसुद्धा इथे येते आणि हा एंट्रीचा गेट आहे. ना आपण आतमध्ये एंट्री केली आहे. ही अशी एंट्री. इथे सर्व असे बसतात मस्तपैकी जेवायला वगैरे. हे पाहू शकता मित्रांनो. दुपार झाली आहे, दुपारचा 1 वाजला आहे. एवढा काय क्राऊड नाही आहे आज, पण उद्या संडे आहे तर भरपूर क्राऊड असेल. चला तिकीट काढूयात. मित्रांनो असं तिकीट असतं. हे पाहू शकता आम्ही 2 जण आहेत तर 100 रुपयामध्ये आमचं झालेलं आहे दोघांचं टोटल फी. आणि या ठिकाणी तुम्ही तुमचं सामान वगैरे ठेवू शकता. क्लॉथ रूम आहे आणि हा तिकीट काउंटर इथे. अशी इथून एंट्री आहे. इथून येताच तुम्हाला राईट टर्न घ्यायचा आहे. राईट टर्न घेऊन तुम्ही सुरुवात करा. सर्व प्राणी पाहायला मिळतील. आता आम्ही जस्ट इथून एंट्री केली आहे. मी आणि मम्मी आहे, पाहू शकता. मम्मी आधी येऊन गेले इथे, मी फर्स्ट टाईम आलो आहे. तर चला कसा काय एक्सपिरियन्स असेल ते तुम्हाला पण पाहायला मिळेल. इथून एंट्री अशी हे पाहू शकता. ही बघा मित्रांनो मगर आतमध्ये आहे काचेच्या. मित्रांनो आधीपेक्षा खूप छान केलं आहे राणीची बाग. हे पाहू शकता तुम्ही. हे सर्व काय आधी पाहायला मिळत नव्हतं. भरपूर मी व्हिडिओ पाहिला पण आता खूप छान केलं आहे हे सर्व काय.
हल्ली हल्ली बघा मगर हो भाई साहब पटक्यात खाऊन टाकाल माणसाला. मित्रांनो हे बघा, हे पाण्यातले कासव आहे इथे. आधीचे होते ते जमिनीवरचे. हे बघा मित्रांनो, इथे पांढरे आणि राखाडी पक्षी आहेत सर्व. कॉकटेल बोलतात याला, हे पाहू शकता. मित्रांनो हा सईने मकाऊ पक्षी आहे, हे पाहू शकता. मित्रांनो हा करण पोपट आहे. हे पोपट आपल्याकडे सर्वीकडे पाहायला मिळतात, हे पाहू शकता. आपण घरात पण मित्रांनो हे पोपट पाळत असतो. मित्रांनो असे बोर्ड लावलेले आहेत, त्या दिशेने तुम्ही जाऊ शकता. इथे गार्डन पण आहे लहान मुलांना खेळायला. समोर पेंग्विन कक्ष तुम्ही पाहताय. आपण आता आतमध्ये जाऊयात आणि पेंग्विन पाहूयात कशी असते ती. बघा मित्रांनो खूप सारे पेंग्विन समोर आहेत. हे सर्व पेंग्विन आहेत. हे बघा पेंग्विन. आणि इथे कॅफे सुद्धा आहे. तुम्हाला जर भूक वगैरे लागली आत बाहेरचं काही पण इथे आणून देत नाही. त्या कॅफेमध्ये तुम्ही काही खाऊ शकता. हे पाहू शकता इथे कॅफे आहे असा. हा बघा असा कॅफे आहे इथे. बघा मित्रांनो हाच एक फेमस पॉइंट आहे इथला. इथे वाघ पाहायला मिळतो आपल्याला. आला वाघ आला. काहीच गर्दी बघा वाघ बघायला. राणीच्या बागेतला सर्वात फेमस पॉईंट हा आहे. हे पाहू शकता. इथेच भरपूर क्राऊड असतो कारण इथे वाघ पाहायला मिळतो. कारण इथे पानघोडा आहे. दोन्ही पानघोडे झोपलेत. इथून पुढे जाऊयात. हो मग दोन आहे.
उठल आता उठल. वा. मित्रांनो इथे माकड आहेत सर्व ठिकाणी मित्रांनो पाहायला मिळतो. राणीबागेचा मॅप आहे हा पाहू शकता तुम्ही. याद्वारे तुम्ही फिरू शकता आणि इथं जर तुम्ही स्कॅन केलं ना तर सर्व काय मॅप तुमच्या फोनवर येऊन जाईल. मित्रांनो या ठिकाणी तरस आणि बिबट्या पाहायला मिळणार आहे आपल्याला. चला पाहायला. हे बघा इथे आहे मित्रांनो. हा बघा तरस झोपला इथे. दुपारची वेळ आहे. शक्यतो करून सकाळी या. जर सकाळी आले तर हे सर्व प्राणी फिरत असतात. मुवमेंट त्यांची चालू असते. नाहीतर दुपारी आल्यावर असे झोपतात प्राणी. हे बघा मित्रांनो बिबट्या पण झोपलेला आहे. असे दुपारच्या वेळेला प्राणी सर्व झोपलेले असतात. हा इथे झोपला आहे बिबट्या. बघा बिबट्या. भाई साहब एकदम जवळून. अस्वल बघू शकता. 2-2 अस्वल आहे तिथे. मित्रांनो इथे लायन असतो हे पाहू शकता. इथे बॅनर पण लावला आहे थांबा लवकरच मी येत आहे. आपण आलतो राणीच्या बागेमध्ये. सर्व काय प्राणी आपण पाहिलेले आहेत. वाघ वगैरे सर्व जबरदस्त एंट्री होती वाघाची. तर सर्व काय 330 प्राणी आहेत म्हणजे जर एक एक करून मोजले तर. आणि 800पेक्षा जास्त झाडं आहेत. सर्व झाडांवर नावं वगैरे आणि पूर्ण जंगल टाईप आहे आतमध्ये. सर्व काय आपण पाहिलं व्हिडिओमध्ये. आणि एकच प्राणी असा आहे तो पैसे वसूल करून देतो तो म्हणजेच वाघ. सर्व भरपूर गर्दी असते वाघ बघायला. सिंह एलिफंट वगैरे ते नाही आहेत सध्या तरी. काम चालू आहे म्हणजे लवकरच येणार आहेत. वेटिंगचा बॅनर तिथे लावलेला आहे. आणि जर तुम्ही राणीच्या बागेमध्ये येता तर एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा. दुपारी अजिबात येऊ नका. सकाळची जी 9:30ला ओपन होते राणीची बाग तेव्हाच या. तेव्हा सर्व प्राण्यांची मुवमेंट होत असते. तेव्हा पैसे सर्व आपले वसूल होतात आणि सर्व प्राणी आपल्याला जवळून पाहायला भेटतात एकदम मुवमेंट करताना. आणि आपण बघितले बिबट्या तरस वगैरे सर्व काय आता झोपलेले असतात. दुपारी सर्वांना आळस येतो त्यामुळे ते वैतागून झोपलेले असतात शांत एकदम. तर आपल्याला व्यवस्थित पाहायला मिळत नाही सर्व प्राणी. तर एक वाघ आपल्याला एनी टाईम म्हणजे जेव्हा पण 1 ते 1.5 तास तो झोपलेला होता. जेव्हा माणसं एकदम जमा होतात ना तेव्हा वाघ किती पण झोपलेला असला तरी उठून सर्वांना मजा देतो. आणि असं बसायला वगैरे आहे हे पाहू शकता तुम्ही. मस्तपैकी एकदम चिल वातावरण असते की थंडगार. तर मित्रांनो फक्त 50 रुपयामध्ये आपल्याला वीरमाता जिजाबाई भोसले प्राणी संग्रहालय पाहायला मिळतं आपल्याला फक्त 50 रुपयामध्ये. तर मित्रांनो पैसे वसूल आहेत. नक्की तुम्ही या. मी ॲड्रेस वगैरे सर्व काय डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. मम्मी मजा आली का? हां कसे प्राणी आहेत? मस्त मजा येते ना. तर लहान मुलांना पण आणलं तर काय नाही थोडीफार धावपळ होते वाघ बघण्यासाठी. बाकी तुम्ही एकदम रिलॅक्समध्ये सर्व काय प्राणी पाहू शकता. मगर वगैरे बिबट्या अजून तरस वगैरे सर्व प्रकारचे प्राणी आहेत इथे. आणि सर्व प्रकारची झाडंसुद्धा आहेत. तर चला हा होता आपला वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानमधला आपला ब्लॉग. तर चला तुम्हाला काय वाटला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि मित्रांनो इथे येत असाल तर तुम्ही सकाळीच या कारण जेणेकरून सर्व प्राणी तुम्हाला व्यवस्थित पाहायला मिळतील. तर चला भेटूयात आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.